आरोपीला फाशी द्या. फाशी एवढी सोपी शिक्षा, एवढी सोपी शिक्षा. आम्ही खाय, आम्ही त्याला हे करतो. 2 मिनिटं ऐका. आरोपीला सोडून द्या, काही शिक्षा करू नका, पण त्याला सोडून द्या. ते काय करणार? त्याला फाशी आता देता येत नाही तुमच्या ताब्यात, त्याला सोडून नाही देता येत. सर, हे प्रकरण भारतात वाढत चाललेलं आहे. आम्ही जर उद्या कोणाला शाळेत पाठवलं, महिला अधिकारी एसीपी तपास करेल, महिला पोलीस प्रॉसिक्युटर राहील, महिला आणि याच्या जजेस समोर आम्ही केस चालवू, जेणेकरून आरोपीला आमचा पिटी पण महिला राहील. सर, आमच्याकडे आहे असं नाही होत. आमच्या मुलीला शाळेत जायचं, उद्यापासून मुली शाळेत जायचं, आम्ही काय करायचं? आमच्या पण मुली शाळेत जायचे. साहेब, डिमांड विचारलेला आम्ही सांगितलं पूर्ण करा. सर, ऐका ना सर. आम्ही आमच्या डिमांड सांगितलं. सर, सर साहेब, तुम्ही ऑर्डर दिले तर मेडिकल रिपोर्ट तुम्हाला 24 तासात रिपोर्ट मिळू शकतो. मिळू शकतो 24 तासात रिपोर्ट मिळू शकतो. तुम्ही तुमच्याकडनं हलगर्जीपणा का झाला ना? आठवडा झाला का रिपोर्ट अजून आले नाहीये? सर, आमची अशी विनंती, जिथे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी इथे यावे, आमची मागणी पूर्ण करावी, इथे बोलावे. आज एवढ्या लहान मुलींवर अत्याचार झालेला आहे, ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, आमची एवढीच इच्छा आहे. मगांपासून पोलीस जे आहेत ते विनंती करताय. आम्ही पण सकाळपासूनच विनंती करतोय. आमच्या विनंत्या नाही झालेल्या. एकनाथ शिंदेने इथे यावं, आमची अशी इच्छा आहे. आमच्या ज्या मागण्या पूर्ण असं आहे साहेब की याचा मेडिकलचा रिपोर्ट यायला एवढा उशीर का लावला? पोलिसांनी स्वतः लक्ष घालून याचे रिपोर्ट लवकरात लवकर मागवून ताबडतोब चार्जशीट फाईल करून फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालवायला पाहिजे. एवढ्या लोकांना आंदोलन करायची गरजच नव्हती. तुम्ही लोकांकडनं एवढं झालंच नसतं. पोलीस यंत्रणेकडून सहकार्य व्यवस्थित झालेलं नाही. पोलीस यंत्रणेकडून 2 मिनिटं. ह्याच्यामध्ये आपण आम्हाला शिवाजी महाराजांचा न्याय पाहिजे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपीला अटक केलेला आहे, मेडिकल केलेलं आहे. ज्या लोकांचं यांच्याकडे जे निष्पन्न होतील त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कारवाई करून लवकरात लवकर चार्जशीट करू, त्याला फास्ट ट्रॅकमध्ये घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण एकदम चांगला सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांसारखा अशा रीतीने शिक्षा मिळेल. अशी डायरेक्ट कोणाला ताब्यात देता येत नाही ना कुठे. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे. आणि जर तुम्ही जर म्हणत असाल, ऐकून घ्या, मेडिकल मेडिकल झाली आहे, रिपोर्ट आले, सगळं सिंपल आहे. मला हे सांगा सर, त्यांच्या घरात झालं असतं त्यांनी तुमच्यासमोरून बोललो आता. 2 मिनिटं थांबा, तुम्हाला ते पण सांगा. तेच सांगतो ना मी. आम्ही निकाल लवकरात लवकर आम्हाला तेच म्हणणं आहे की फास्टॅग मध्ये ताबडतोब निकाल लागला पाहिजे या गोष्टीचा. कारण बाकी लहान मुली आहेत त्या शाळेत जाणाऱ्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचं भीती निर्माण झालेली आहे. आज महिला कुठल्या विश्वासावर शाळेमध्ये मुलींना पाठवणार? कुठल्या विश्वासावर पाठवणार? पोलीस यंत्रणा पण इथे काही कामगार नाहीये. बदलापूर पोलीस यंत्रणा काही कामाची नाही, अजिबात कामाची नाही. कुठल्या त्याच्यात नाहीये, कुठल्या त्याच्यात सहकार्य करत नाही. बदला ठाण्यामधल्या कुठल्या
कुठलेही पोलीस अधिकारी कुठल्याच मॅटरमध्ये काही सहकार्य करत नाहीत आणि बाकी कारवाई तर खूप अजिबात करत नाहीत, अजिबात नाही करत. हा तर खूप सेन्सिटिव्ह विषय, हा खूप सेन्सिटिव्ह विषय सगळ्या महिला भगिनीचा. अधिकाऱ्याची पण बदली केली आहे. त्या अधिकाऱ्याची बदली केली. पूर्वीच्या ज्या महिला अधिकारी होत्या आणि आता नवीन अधिकारी आले झालेले हलगर्जीपणा असेल आम्ही त्यात कारवाई करूया. आम्ही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन आम्ही त्याच्यामध्ये आरोपीला मॅक्झिमम शिक्षा म्हणजे जी तशी जी आहे ती